ते धड जो आहे आपला एक शरीराचा जो एक माणसाची प्रतिकृती असते, त्याचा धड हा अस्पष्ट झालेला आहे आणि कमरेखालचा भाग म्हणजे हे 2 पाय आणि त्या पंजाचे ठसे हे पूर्ण क्लिअर दिसतायत. आणि ह्याचं एक पावित्र्य म्हणा किंवा ह्याचं एक ते व्यवस्थित जतन करण्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी इकडून हे अशा प्रकारे इथून दगडी दगड लावून इथे हे छोटं कुंपण केलेलं आहे आणि समोर तिथे त्या साईडला झेंडा लावलेला आहे. कारण त्याचं पावित्र्य राखण्यासाठी आणि इथे अतिशय महत्त्वाची चमत्कारिक गोष्ट म्हणजे अशी, की तुम्ही आजूबाजूला बघू शकता पावसाळ्यात पण आणि आत्ताही इथे थोडंफार गवत इथे आलेलं आहे. परंतु ह्या भागात गवताचं काहीच म्हणजे काहीच इथे गवत पण उगवत नाही किंवा कुठल्याही प्रकारची कुठली घाण किंवा काही होत नाही आहे. आणि जगातलं कुठलंही होका यंत्र, अगदी नॉर्मल भाषेत सांगायचं गेलं तर होका यंत्र जे दिशा दाखवतं आपलं, ते इथे चालत नाही. खूप मोठमोठे यूट्यूबर पण येऊन गेले, जर्नलिस्ट येऊन गेले, सायंटिस्ट लोकं येऊन गेले.